गडाच्या पायथ्यापर्यंत जातो। विशाळगड व रस्त्याचा भाग यांच्यामध्ये मोठी दरी असून यांना जोडणारा लोखंडी साकव उभारण्यात आला आहे। यामुळे पर्यटकांना या लोखंडी पुलामुळे गडाकडे जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे। या गडाकडे पायथ्यापासून जाण्यासाठी पाखडी व त्याला दरीच्या बाजूने रेलिंग उभारण्यात आले आहे। यामुळे गडाचा परिसर सुरक्षित झाला आहे। स्थानिक मंडळी या गडाला जिनखोड असेही म्हणतात। टेकडीवरील दगडात पाण्याचे 6 कोरीव टाके व 4 गुहा आहेत। त्यातील एका गुहेत विशाल देवी असून त्यावरून गडाला विशाळगड असे नाव दिले गेले असे काही मंडळींचे मत आहे। शिवकालीन इतिहासामध्ये विशाळगडाला महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे। इतिहासामध्ये विशाळगड खेळणा, खिलगिला, खिलकिला, सक्करलाना अशी वेगवेगळी नावे किल्ल्याला मिळालेली दिसतात। देश आणि कोकण यांना जोडणाऱ्या आंबा घाटाजवळ असलेल्या विशाळगड सह्याद्रीच्या मुख्य रांगेला लागूनच आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यामध्ये विशाळगड आहे। मलकापूरकडून अथवा आंबा गावाकडून असे 2 गाडीमार्ग गजापूर मार्गे विशाळगडाला जातात। आंबा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या साखरपा गावाकडून 3 तासाच्या चढाईने मासळच्या गुहेकडून आपण विशाळगडावर पोहोचू शकतो। सह्याद्रीच्या रांगेशी लहानशा खिंडीने जोडलेला विशाळगड समुद्रसपाटीपासून 1021 मीटर उंचीचा आहे। विशाळगडाच्या या दुर्गमतेचा वापर करून शत्रूला नामोहरण केल्याचा एक दाखलाही इतिहासात आहे। साधारण इसवी सन 1450च्या सुमारास बहमनी राज्याचा एक सुभेदार हा प्रांत काबीज करण्यासाठी आला। हा सरदार म्हणजे मलिक उत्तुजार होय। त्याने प्रथम पन्हाळा किल्ल्यावरील शिर्क्यांना जेरीस आणले। शिर्क्यांनी मलिक उत्तुजारला विशाळगडाचे आमिष दाखवले। शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली मलिक उत्तुजारची 7000ची फौज विशाळगडाच्या निबिड अरण्यात येऊन दाखल झाली। अतिशय अडचणीच्या जागेवर सैन्यासकट मलिक उत्तुजारला आणल्यावर विशाळगडावरील शंकरराव मोरे यांनी जोरदार हल्ला केला। शिर्के आणि मोरे यांनी कात्रीत सापडलेल्या मलिक उत्तुजारला 7000 सैन्यासकट त्याच्या आक्रमणापासून मुक्त केले। या सैन्यातील एक सरदार मलिक रेहान होता। त्याचीच कबर विशाळगडावर आहे असे जाणकारांचे मत आहे। आदिलशाही सरदार सिद्दी जोहर याने टाकलेल्या पन्हाळगडाच्या वेढ्यातून छत्रपती शिवाजी राजांनी करून घेतलेल्या सुटकेमुळे या किल्ल्याचं नाव अजरामर झाले। पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी विशाळगडावर बराच काळ व्यतीत केला। त्यांनी या किल्ल्याची डागडुजी तसेच पुनर्बांधणीकडे विशेष लक्ष दिले। गडावर मुंडा दरवाजा, रणमंडळ, मलिक रेहानचा दर्गा, अमृतेश्वर मंदिर, दगडी कुवा, पंतप्रतिनिधीचा वाडा अशा अनेक वास्तू गडावरती पाहायला मिळतात। याशिवाय गडावर वीररत्न बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांची समाधी आहे। किल्ल्यावर छत्रपती राजाराम महाराजांची तृतीय पत्नी अंबिकाबाई यांचे स्मारक आहे। शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथून गजापूर मार्गे थेट विशाळगडाच्या पायथ्यापर्यंत खाजगी वाहनाने जाता येते अथवा आंबा येथून विशाळगडावर जाण्यासाठी वेगळा घाट रस्ता आहे। कोल्हापूरमधून या मार्गे कर्नाटक परिवहन मंडळाच्या दिवसातून 4 बसेस विशाळगडापर्यंत जातात। दिवसातून काही वेळेस मलकापुरातून गजापूर मार्गे देखील एसटी महामंडळाच्या काही बसेस विशाळगडावर जातात। घाटमाता आणि कोकण यांच्या सीमेवर असणाऱ्या या गडाने नेहमीच पहारेकरांची भूमिका बजावली। काळाच्या ओघात किल्ल्याची बरीच पडझड झालेली दिसून येते।
विशाळगड आणि त्याचा परिसर मुक्तपणे पाहण्यासाठी पूर्ण दिवसाचा वेळ हाताशी असायला हवा. येथे जेवणाची तसंच राहण्याची व्यवस्था होऊ शकते. सिद्दी जोहरने छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर असताना त्याला वेढा दिला व महाराजांची स्थिती बिकट केली. प्रचंड मोठ्या सेनापुढे पन्हाळा किल्ला टेकवून धरणं अवघड होते. अतिशय बळकट वेढा उठवून लावण्याचे सर्व प्रयत्न फोल झाले व सरते शेवटी जोहरचा सामना करायचा असे ठरवले. सिद्दी जोहरच्या मोठ्या फौजेचा सरळ सामना करण्याऐवजी त्यांना भूल देऊन निसटून जाण्याचा बेत बनवला गेला व नव्या दाम्याने दुसऱ्या किल्ल्यावरून म्हणजेच विशाळगडावरून सिद्दी जोहरचा सामना करायचे ठरले. आदिलशाही फौजेचे नेतृत्व सिद्दी जोहरकडे होते. त्याला सिद्दी मसूद व फाजल खान म्हणजेच अफजल खानाचा मुलगा यांची साथ होती. सिद्दी जोहरची एकूण फौज 15,000ची होती तर छत्रपती शिवाजी महाराजांचे फक्त 600 मावळे होते. लढाईच्या दिवशी रात्री छत्रपती शिवाजी महाराजांनी पौर्णिमेच्या रात्री गडावरून उतरून वेढा तोडला व विशाळगडाकडे कूच केली. ठरल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासारख्याच दिसणाऱ्या शिवा काशीद या नावाच्या व्यक्तीला शिवाजी म्हणून सिद्दी जोहरकडे बोलणीसाठी पाठवले होते. या भेटीदरम्यानच्या काळातच छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे व त्यांचे बंधू फुलाजीप्रभू देशपांडे यांच्यासहित पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे कूच केली. परंतु आदिलशाही सेनेला त्याचा सुगावा लागला व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे आदिलशाही सेनेचा पाठलाग चालू झाला. बाजीप्रभूंनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्थिती समजावून विशाळगडावर प्रस्थान करण्याची विनंतीवजा आदेश दिला व जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचून तोफेने इशारा देणार नाहीत तोवर खिंड लढली जाईल असा विश्वास महाराजांना दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे विशाळगडाकडे कूच केली. खिंडीत मसूदचे सैनिक पोहोचल्यावर त्यांना मावळ्यांच्या आडव्या रांगेचा सामना करावा लागला. मावळ्यांच्या मागील रांगेने तसेच आजूबाजूच्या कडांवर चढून दगडगोट्यांची बरसात चालू केली. अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे केवळ 1-2च सैनिक मराठ्यांच्या रांगेपर्यंत पोहोचत व मारले जात. अशा प्रकारे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांची कत्तल आरंभवली. बाजीप्रभू, फुलाजी, संभाजी जाधव, बांदल या आपापल्या कामानीतून मसूदच्या सैनिकांचा परास्त करत होते. बाजीप्रभूंच्या आवेशाने अनेकांची गाळण उडाली. मसूदने बंदूकधाऱ्यांना कड्यावर चढून बाजीप्रभूंवर गोळीबार करण्याचा आदेश दिला. तसे आदेश त्यांनी पार पाडले. बाजीप्रभू जखमी झाले तरी त्यांनी सैनिकांना कोणत्याही परिस्थितीत आपली जागा सोडू नका असा आदेश दिला. काही वेळातच छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचले व त्यांनी तोफेंचा गजर दिला. बाजीप्रभू व इतर मराठा सैनिकांचे बलिदानामुळे ही जागा पावन झाली म्हणून घोडखिंडीचे नाव पावनखिंड असे झाले इतिहासात आपल्याला पाहायला भेटते. आजही असंख्य इतिहासप्रेमी दरवर्षी पावनखिंडीला भेट देण्यासाठी येत असतात. नमस्कार मित्रांनो, आता आपण पावनखिंड पूर्ण केली तर आपल्या आजच्या ब्लॉगचा आपण इथंच शेवट करणार आहोत. तर आमचा नक्कीच ग्रीनवूड क्रिएशन नावाचा यूट्यूब चॅनल नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला तो नक्की कमेंट करून आम्हाला कळवा. म्हणजे आम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये अजून जास्तीत जास्त माहिती प्रत्येक किल्ल्याची देता येईल. आणि हा सफर स्वराज्याचा 4था भाग होता. मराठी सिरीज आपण सुरू केलेली आहे. किल्ल्यांवरती गडकिल्ल्यांची माहिती संपूर्ण आपण कसं जावं आणि वरचा इतिहास सगळा सांगत आहोत आपण. तर आज आपण विशाळगडावर गेलो होतो. त्याचबरोबर पावनखिंड मार्गे आपण तोही दाखवलेला आहे की पावनखिंड मार्गे कशा प्रकारे जाता येतं तुम्हाला. तर नक्कीच तुम्हाला आवडेल हा एपिसोड आणि नक्कीच आमचं तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लवकरच आपण भेटूयात पुढच्या ट्रेकला.